नमस्कार मित्रांनो, SR स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत होणाऱ्या कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदासाठी आवश्यक असणाऱ्या TCS पॅटर्न नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम व मुंबई विशेष सामान्य ज्ञान व चालू घडामोडी IMP GK प्रश्नांचा सराव आपण पाहणार आहोत. तसेच करंट अफेअर 2023-24 2 डिसेंबर पासून सुरू असलेल्या सर्व शिफ्टसाठी अतिसंभाव्य प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर पाहूया सराव प्रश्न संच 8. प्रश्न 1. मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या ठिकाणी लागू आहे? ऑप्शन आहेत: ए नवी मुंबई, बी ठाणे, सी बृहन्मुंबई, डी संपूर्ण महाराष्ट्र. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बृहन्मुंबई. मुंबई महानगरपालिका अधिनियम बृहन्मुंबई या ठिकाणी लागू आहे. प्रश्न 2. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले लोकशाही स्वरूपातील सभा कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत: ए 1873, बी 1865 साली, सी 1872 साली, डी 1845 साली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1873 साली. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले लोकशाही स्वरूपातील सभा 1873 या साली झाली. प्रश्न 3. बृहन्मुंबई महानगरपालिके फक्त करदात्याऐवजी भाडेकरूंनाही मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी देण्यात आला? ऑप्शन आहेत: ए 1922 साली, बी 1931 साली, सी 1947 साली, डी 1965 साली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1922 साली. मुंबई महानगरपालिकेत फक्त करदात्याऐवजी भाडेकरूंनाही मतदानाचा अधिकार 1922 साली देण्यात आला. प्रश्न 4. मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते? ऑप्शन आहेत: ए जगन्नाथ शंकर शेठ, बी दादाभाई नौरोजी, सी फिरोजशाह मेहता, डी लोकमान्य टिळक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी फिरोजशाह मेहता. मुंबईचा सिंह हे टोपण नाव फिरोजशाह मेहता यांना देण्यात आले होते. प्रश्न 5. स्थायी समितीची बैठक चालवण्याकरता किमान किती सदस्य उपस्थित असले पाहिजेत? ऑप्शन आहेत: ए 6, बी 9, सी 7, डी 8. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 9. स्थायी समितीची बैठक चालवण्याकरता किमान 9 सदस्य उपस्थित असले पाहिजे. प्रश्न 6. 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन आहेत: ए नागराज मंजुळे, बी अशोक सराफ, सी नाना पाटेकर, डी किरण माने. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अशोक सराफ. 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. प्रश्न 7. कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे? ऑप्शन आहेत: ए अजित पवार, बी अनिल काकोडकर, सी एकनाथ शिंदे, डी उद्धव ठाकरे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे.
प्रश्न 8. 2023 या वर्षात अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला आहे? ऑप्शन आहेत: ए 10.80 लाख, बी 11.30, सी 13.40, डी 10.40. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 10.40. 2023 या वर्षात अमेरिकेने 10.40 लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला आहे. प्रश्न 9. 2023 या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक किती आहे? ऑप्शन आहेत: ए 45, बी 46, सी 40, डी 44. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 40. 2023 या वर्षाचा भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक 40 इतका आहे. प्रश्न 10. 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार कोणत्या मराठी अभिनेत्रीला देण्यात आला आहे? ऑप्शन आहेत: ए ऋतुजा बागवे, बी आर्या आंबेकर, सी ऋता दुर्गुळे, डी केतकी माटेगावकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ऋतुजा बागवे. 2023 चा उस्ताद बिस्मिल्ला खां युवा पुरस्कार ऋतुजा बागवे या मराठी अभिनेत्रीला देण्यात आला आहे. प्रश्न 11. 2022 चे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे घेण्यात आले? ऑप्शन आहेत: ए नाशिक, बी परभणी, सी मुंबई, डी उदगीर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी उदगीर. 2022 चे 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे घेण्यात आले. प्रश्न 12. कोणता भारतीय क्रिकेट खेळाडू आयसीसीचा 2023 वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू ठरला आहे? ऑप्शन आहेत: ए सूर्यकुमार यादव, बी यशस्वी जयस्वाल, सी सचिन रवींद्र, डी ग्लेन मॅक्सवेल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेट खेळाडू आयसीसी 2023 वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू ठरला आहे. प्रश्न 13. 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत? ऑप्शन आहेत: ए 12, बी 15, सी 18, डी 20. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 18. 2024 या वर्षी महाराष्ट्र राज्यातील 18 पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. प्रश्न 14. लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत: ए पुणे, बी मुंबई, सी नाशिक, डी ठाणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई. लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. प्रश्न 15. इंडियन सीड काँग्रेस 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन आहेत: ए पुणे, बी चेन्नई, सी कोलकाता, डी नवी दिल्ली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पुणे. इंडियन सीड काँग्रेस 2024 चे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते.
प्रश्न 16. केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण 2022-23 मध्ये किती राहिले? ऑप्शन आहेत ए 933, बी 980, सी 921, डी 966. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 933. केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण 2022-23 मध्ये 933 इतके राहिले. प्रश्न 17. केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशात 2022-23 मध्ये महिला श्रम शक्ती दर किती टक्के झाला आहे? ऑप्शन आहेत ए 34, बी 37, सी 38, डी 32. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 37. केंद्रीय अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशाचा 2022-23 मध्ये महिला श्रम शक्ती दर 37% झाला आहे. प्रश्न 18. स्वच्छ भारत अभियानाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? ऑप्शन आहेत ए 7, बी 5, सी 18, डी 10. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 10. स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रश्न 19. आयफा अवॉर्ड 2024 कोठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन आहेत ए दुबई, बी पॅरिस, सी नवी दिल्ली, डी मुंबई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दुबई. आयफा अवॉर्ड 2024 दुबई येथे आयोजित करण्यात आला होता. प्रश्न 20. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ऑप्शन आहेत ए अजय देवगन, बी रणवीर सिंग, सी शाहरुख खान, डी वरुण धवन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शाहरुख खान. आयफा अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला आहे. प्रश्न 21. कोणत्या जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन आहेत ए सिंधुदुर्ग, बी रत्नागिरी, सी रायगड, डी पालघर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न 22. नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत ए अजित पवार, बी राजनाथ सिंग, सी राहुल गांधी, डी नितीन गडकरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नितीन गडकरी. नागपूर येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रश्न 23. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकूण जनधन खात्यामध्ये किती टक्के महिलांची खाती आहेत? ऑप्शन आहेत ए 44%, बी 58, सी 55, डी 48. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 55. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकूण जनधन खात्यामध्ये 55% महिलांची खाती आहेत. प्रश्न 24. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोठे पंडित दीनदयाळ उपाध्याय
यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? ऑप्शन आहेत ए वाशिम, बी नागपूर, सी यवतमाळ, डी चंद्रपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी यवतमाळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात यवतमाळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. प्रश्न 25. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके जिंकणारी स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? ऑप्शन आहेत ए सायना नेहवाल, बी मनू भाकर, सी सानिया मिर्झा, डी पी.व्ही. सिंधू. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मनू भाकर. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके जिंकणारी स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय महिला मनू भाकर ठरली आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.